महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात विशेष तपास पथकाच्या हाती आता मोठे पुरावे लागलेत। खरातच्या 7व्या गुन्ह्याचा तपास करत असताना एसआयटीने त्याच्या ओकस कार्यालयाची झडती घेतली आहे। यावेळी भाविकांची आर्थिक लूट करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि एक कोरा धनादेश जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे खरातचे काळे कारनामे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेत। एसआयटीच्या तपास पथकाला खरातच्या कार्यालयामध्ये स्टीलच्या कडीमध्ये अडकवलेली अंगठी बनवण्याची एकूण 35 गोलाकार मापे सापडली आहेत। तपासात असे समोर आले आहे की भोंदू खरात आपल्या जाळ्यात अडकलेल्या भक्तांच्या आणि पीडित महिलांच्या बोटांचे माप घेऊन त्यांना विशिष्ट अंगठी घालण्याचा सल्ला द्यायचा। बाजारात साधारण 5000 रुपयांना मिळणारी अंगठी तो भाविकांना चक्क लाखो रुपयांना विकत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। तपास पथकाने कार्यालयातून एका महिलेच्या नावाच्या मोठ्या रकमेचा धनादेश देखील जप्त केला आहे। पूजेच्या विधीसाठी आणि समस्या निवारणासाठी खरात हा भक्तांकडून मोठी रक्कम उकळत असल्याचं यावरून स्पष्ट झालं। यापूर्वी खरात हा महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोप होतच आहेत। मात्र आता या पुराव्यांमुळे त्याने भक्तांची आर्थिक लूट कशा प्रकारे केली याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत। धार्मिक विधी आणि दैवी शक्तीचा धाक दाखवून अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करत होता। पीडित महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो या अंगठ्यांचा आणि पूजेचा वापर करत असते। एसआयटीने जप्त केलेले हे पुरावे न्यायालयात खरात विरोधात भक्कम आधार ठरणार आहेत। नाशिक पोलिसांनी या प्रकरणात कडक पावले उचलली असून आणखी कोणाची लूट झाली असल्यास त्यांनी समोर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।